भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे श्री गावदेवी सेवा मंडळ कोणगाव आयोजित गाव देवस्थान सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। यावर्षी देखील मोठा प्रचंड उत्साह गावातील ग्रामस्थांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्ताने दिसून येत आहे। विशेष म्हणजे गेली अनेक वर्षापासून श्री गावदेवी सेवा मंडळ कोणगाव संस्थापक हनुमान गणपत म्हात्रे, त्यासोबतच अध्यक्ष शोभा सुधाकर म्हात्रे समवेत सर्व मंडळाचे सदस्य यांच्या विशेष प्रयत्नांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यावर्षी देखील एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते, ते म्हणजे गावठाण हक्क व गावठाण विस्तार वक्ते राजाराम पाटील यांच्या माध्यमातून यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या मार्गदर्शन कार्यक्रमाला गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावठाण हक्क व गावठाण विस्तार याबद्दल वक्ते राजाराम पाटील बहुजन नेते मुंबई यांनी विशेष असे मार्गदर्शन केले। आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त संख्या महिलांची आहे आणि मला आनंद आहे की आमच्या 3 आदरणीय महिला विचार मंचावर बसलेल्या आहेत। ही जर सभा पुरुषांची असती तर महिलांना कोणी सन्मानाने बसवत नाही, हा माझा अनुभव आहे। म्हणून मी आग्रह धरला की सगळ्या महिला इथे बसल्या पाहिजे। काहींचे सत्कार आपण केले, खाली बसल्या, पण तुमच्या प्रतिनिधी म्हणून 3 महिला आहेत। नवरात्र उत्सवामध्ये समाजाचं प्रबोधन करणं हे आपल्या ठाणे, रायगड, पालघर, मुंबईत अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि ती गोष्ट यशस्वी करण्याचं काम निवृत्त पोलीस अधिकारी रमेश मुकादम यांनी केलेलं आहे। त्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या। याच्या अगोदर आमचे कराडे दादा मला सारखे फोन करत होते, कुठे आहात कुठे आहात। तर अशी उत्कंठा असणारी माणसं फार महत्वाची आहेत। आजचा जो कार्यक्रम आहे हा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे। मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणगाव हे पहिलं गाव असेल की नवरात्र उत्सवामध्ये गावाच्या अधिकारांचा विषय आपण घेतलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र हे बघतोय। तुमचं सगळ्यांचं अभिनंदन म्हणून एकदा टाळ्या वाजवा। आपल्या देशामध्ये महिलांना सगळ्यात जास्त मान होता याचा पुरावा म्हणजे कोण गावातली गावदेवी माता। आगरी कोळ्यांच्या, कराड्यांच्या कुठल्याही गावात तुम्ही गेलात तर पहिलं मंदिर हे गावदेवीचंच असतं। राम, हनुमान, श्रीकृष्ण हे नंतर आलेले देव आहेत, पहिला मान हा आईचा आहे। आणि ही गोष्ट आमच्या महिला विसरलेल्या आहेत की हा उत्सव किती मोठा आहे। जगातल्या लोकांनी मान्य केलं की शेतीचा शोध हा महिलांनी लावला। माणूस हा भटक्या होता, मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना कायमचं खाणं पाण्याची व्यवस्था काय होईल म्हणून महिलांनी शेती सुरू केली आणि आमच्या आई ज्या झाल्या अगोदर त्याच्यामुळे आपण आपलं पालन पोषण झालं। आज आपण गावदेवी माता किंवा भवानी माता यांना देवाचं स्वरूप दिलेलं आहे, देवीचं स्वरूप दिलं, त्याची आपण पूजा करतो। परंतु खरी पूजा आमच्या घरातल्या आईची, बहिणीची, मावशीची, आजीची केली पाहिजे। आणि म्हणून खरं म्हणजे आता माझ्या भाषण सुरू होताना सत्कार होत नाही, पण अगोदर आम्ही मावशीचा सत्कार केलेला आहे, ताईचा सत्कार केलेला आहे। पत्रकारांना ही गोष्ट माहित आहे। तर आपल्याला हे जे गाव देवी हे नाव आहे, ही गावाची देवी किंवा गावाची आई म्हणून आम्ही सगळ्यांना मान्यता दिलेली आहे। एकवीर आईला सुद्धा आम्ही आई असंच म्हणतो, देवी हा शब्द नंतर आला, पण आई हा शब्द पहिल्यांदा आहे। आणि हा विषय पत्रकार बांधव इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आमच्या बिल्डर भावांना सांगेल की अशा कार्यक्रमामध्ये पत्रकारांचा मान खूप मोठा असतो, कारण त्यांच्या माध्यमातूनच ते विचार समाजाला जातात। त्यांना काय कोणी पगार देत नाही, तर त्या जाण्याच्या पूर्वी त्यांची जेवणाची व्यवस्था करा तुम्ही, माझी पहिली विनंती आहे। पत्रकारांची व्यवस्था करा, त्यांच्या बायकांना काही त्रास नको, तृप्त होऊन गेले पाहिजे ते। मुद्दा असा आहे की आम्ही सगळे आगरी, कोळी, कराडी, भंडारी गावदेवीची पूजा करतो म्हणजे काय। ताई तिकडच्या काही हसतायत म्हणून तुम्हाला पहिलं उदाहरण देतो। आर्ची आणि परशाचा पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल, तर आर्ची आणि परशाच्या चित्रपटामध्ये आर्ची ही वरच्या जातीची मुलगी आहे, म्हणजे मराठा जातीची, आणि परशा आहे कोळी जातीचा, तो जाळी फेकताना दिसतो। त्यांचं जेव्हा लग्न होतं
तेव्हा ते लग्न समाजाला मान्य नसतं. आम्ही मोठ्या दर्जावर आमची मुलगी तुम्हाला देणार नाही, आणि भांडण होतं आणि ते दोघांना मारतात, तुम्हाला माहिती आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये, वसईमध्ये, विरारमध्ये असं होत नाही. वसईची मुलगी गाणी गाते की काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे. हे रेतीवाल्यांचं गाव आहे ना. रेतीवाला नवरा म्हणजे काय? जो मुलीला सुखी करेल असा नवरा पाहिजे. तो काळा आहे, गोरा आहे, कुठल्या जातीचा आहे याला महत्व नाही. म्हणून इथली मुलगी आहे ही बंडखोर आहे. म्हणजे ती ठरवते की मी कुणाशी लग्न करायचं, हुंडा नाही, काही नाही. आणि मग हुंड्यावरून मुली जाळल्या जातात, हुंड्यावरून मुलींचा छळ होतो. पण आपली मुलगी हुंडा देत नाही आणि हुंडा घेत नाही. मावशी, तुम्ही घेतलाय लग्नात हुंडा? तुम्ही घेतलाय? नाही. कारण आम्हाला जो पसंत आहे त्या मुलाशी लग्न करण्याचा अधिकार या आगरी कोळ्यांच्या कराड्यांच्या घरात आहे. आणि म्हणून यातल्या 2-3 गोष्टी सर्वप्रथम सांगतो. कारण मंदिरातल्या आईला पूजणं, देवीला पूजणं, देवारातल्या बाईला पूजणं याच्यापेक्षा घरातल्या महिलांशी आम्ही कसं वागतो हा मोठा विषय. आणि म्हणून हे भाषण करत असताना जातीतून दुसऱ्या जातीत, उच्च जातीची मुलगी खालच्या जातीत देताना अपमान झाला म्हणून ऑनर किलिंग होतो, मुलीला मारलं जातं. पण ते आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे अनेक आंतरजातीय लग्न झालेली असते, तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीनं आगरी कोळ्यांच्या घरात हुंडा न घेण्याची पद्धत आहे, म्हणजे हुंडा घेतला जात नाही. याचं कारण काय की आम्ही सांगतो आमच्या काळजाचा तुकडा मुलगी आहे, ती तुम्हाला देतो, आणि ती हुंडा कसला आलाय हे सांगायची हिंमत फक्त इथल्या आगरी कोळ्यांमध्ये आहे. म्हणजे आगरी कोळ्यांचे पुरुष हे मुलीवर खूप जास्त प्रेम करतात, तिला डोक्यावर घेतात, सन्मान करतात तिचा. याच पद्धतीनं तुम्ही वरात पाहिली असेल, जेव्हा वरात येते घरात तेव्हा नवऱ्याची बहीण आहे ती दारावर अडवते कोणाला? वरातीला. आणि काय सांगते की वरात घरात येण्याच्या अगोदर मला वचन दे. दाराला सांगते तुला होणारी पहिली मुलगी ही मला सून म्हणून दे. आता आपल्याकडे माहित आहे हल्ली गर्भजल चिकित्सा होते, पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी हे तपासलं जातं. आणि जर मुलगी असेल तर तिला खार केलं जातं गर्भातच. सगळ्या महाराष्ट्रात ही पद्धत आहे. पण आपल्याकडे असं होत नाही. मुलगी म्हणजे धनाची पेटी आणि मुलगी म्हणजे साक्षात भवानी माता. आणि म्हणून मुलीचा आदर करण्याची ही पद्धत आहे. म्हणून आपल्याकडे स्त्री भ्रूण हत्याच्या केस होत नाही. आपल्या आगरी कोळ्यांनी संस्कृती लोकांना सांगितली नाही. त्याचा परिणाम असा झाला की आगरी कोळी सांस्कृतिक दृष्ट्या संपूर्ण जगात पुढे आहे ही गोष्ट कळली नाही. आता या घरामध्ये या कार्यक्रमामध्ये ती मावशी आहे पूर्ण केस पिकलेली. काय नाव तिचं? हिराबाई जयराम म्हात्रे. या सगळ्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, महिलांना विचारा की आमच्याकडे लग्न लावण्याचा मान आहे हा विधवा महिला नसतो. नवलानी कोण असते? विधवा महिला असते. विधवा महिला ही अपवित्र समजली जाते आपल्याकडे. पण आगरी कोळ्यांच्या घरामध्ये विधवा महिला लग्न लावतात. म्हणजे धार्मिक अधिकार आगरी कोळी समाजामध्ये पहिल्यापासून महिलांना आहे. डोंबिवलीमध्ये आलेल्या ब्राह्मण महिला मागे सांगत होत्या की आम्ही अथर्व शीर्ष म्हणतो. अरे अथर्व शीर्ष का? अख्खं लग्न आमच्या बायका लावतात. तो पुढारलेले कोण? पुढारलेले लोक आहेत आगरी, कोळी, भंडारी, कराडी हे लोक पुढारलेले आहेत की ज्यांनी सगळे अधिकार, देवाचे अधिकार महिलांना दिले. तर कुठलाच धर्म जगात लग्न लावण्याचं काम महिलांना देत नाही. याच पद्धतीने आर्थिक व्यवहार तुम्ही पाहिलात तर महिलांकडे आहे. मुंबईची मच्छी मार्केट आजही महिलांकडे आहे. तुम्ही जर वर्सोव्याला गेलात, राजश्री भांजी नावाची एक ताई आहे, 5,000 महिलांचं मार्केट सांभाळते. कधी भेट घ्या तिची. तिथल्या महिला पोलिसात म्हणजे कोणाला घाबरत नाही. त्यांचा विनयभंग करायची कोणाची हिंमत नाही. अशा पद्धतीने विधवा महिलांची लग्न लावणं असेल, त्यांचा मान असेल तो पहिल्यापासून आपल्याकडे आहे. म्हणजे सती प्रथा बंद आपल्याकडे केली, इंग्रज आल्यानंतर बंद झाली. पण आमच्याकडे सती प्रथा नव्हती. म्हणजे सती जायचा विशेष नव्हता, कारण महिला या खंबीर होत्या आर्थिकदृष्ट्या सगळ्या अर्थाने. आणि म्हणूनच भवानी मातेच्या पूजेचा खरा मान कोणाला आहे? आगरी, कोळी, कराडी, गावठाण आपल्या लोकांना. आणि म्हणून ही जे आजचं जे पूजा आहे गावदेवी मातेची, ही पूजा खऱ्या अर्थाने ही साजरी होते. कारण आम्ही गावातल्या सगळ्यात ज्येष्ठ महिलांचा इथे 3 जणी इथे बसल्यात, पण बाकी सगळ्यांचा सत्कार आपण केलेला आहे. आणि बरं झालं काही गर्दी नाही. गर्दी असते ना तर तुम्हाला बसून नसतं दिलं. इथे नेते आले असते ना, आमदार, खासदार, तुम्हाला वर नसतं बसून दिलं. कारण ही पुरुषसत्ताक देश आहे.
महिलांना आम्ही अधिकारच देत नाही. आपली आई असली तरी खाली उतरवतो. आणि म्हणून त्या मंदिरातल्या देवीची पूजा जितकी महत्वाची आहे तितकी आमच्या घरातल्या महिलांची पूजा. रोज तुम्ही महिलांशी कसं वागता? ते जरांगे पाटील आमच्याकडे आले होते मुंबईत मोर्चा घेऊन. त्यांच्या भाषेमध्ये चायला आणि मिळायला शब्द होते. चायला आणि मिळायला म्हणजे काय? आईचा उद्धार करता तुम्ही? ही पुरुष सत्ताक पद्धत. आणि म्हणून मातृसत्ताक पद्धत आमच्याकडे टिकली. आमच्या महिलेचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भावाची आणि नवऱ्याची गरज लागत नाही. ही बाळी धाग्यावर फटकवते. आणि म्हणून मच्छी मार्केटमधल्या कोळणीची कोणी मस्करी करते का? चापट मारायचा विषय नाही, काठी काढते ती डायरेक्ट. म्हणजे भवानी मातेचं खरं शस्त्र कोणाच्या हातात असेल तर इथल्या आगरी कोळी महिलांच्या हातामध्ये आहे. आणि इकडे पीएचडी केलेल्या महिला सुद्धा स्वतःचा पगार काढताना नवऱ्याला आणि सासऱ्याला विचारतात. आणि आमच्याकडे काय पद्धत आहे? घरातल्या आईकडे पैसे मागावे लागतात, मुलांना, नवऱ्याला, बायकोकडे पैसे मागावे लागतात. पैसा कोणाकडे आहे? महिलांकडे. आणि म्हणून ही जी मातृसत्ताक पद्धत आहे कोकणातली, ही मातृसत्ताक पद्धत ही अत्यंत महत्वाची आहे. आणि नवरात्र त्यामध्ये महिलांना कुठलेही अधिकार नाहीत. तुम्ही रामायण पाहिलं तर रामायणामध्ये धोब्याने संशय घेतला म्हणून सीतेला रामाला परीक्षा द्यावी लागली, वनवासात जावं लागलं आणि तिला परीक्षा द्यावी लागली. द्रौपदीची साडी भर दरबारात खेचली, मोठमोठे योद्धे तिथे होते, पण आमच्या महिलेला हात लावायची कोणाची हिंमत नाही. कारण त्याला प्रतिकारासाठी भावाची आणि पतीची पण गरज नाही. तिच्या मनगटात ती ताकद आहे. आहे की नाही सांगा मला? बोला. एकवीर आईचा, गावगावी मातेचा, ही शक्ती जागी ठेवा. नवसाचा देव कधी रक्षणाला येत नाही. ही रक्षण करण्याची ताकद आमच्यामध्ये असते. आणि म्हणून कोण गावामध्ये ही ऐतिहासिक सभा होत आहे. मला काही वाटत नाही की किती महिला असल्या पाहिजे. मुंबईचे नेतृत्व या 3 महिला करू शकतात. मावशी नाव काय तुमचं? विठाबाई कराडे. ताई तुमचं नाव काय? शोभा म्हात्रेताई. तुमचं नाव? सुजाता पाटील. त्या 3 महिला सुद्धा मुंबईचं नेतृत्व करू शकतात. कारण मुंबईची मुलगी ही बंडखोर आहे, ती स्वतंत्र आहे, ती कुणाची गुलाम नाहीये. आणि म्हणून आज जागर करायचा असेल तर स्त्री शक्तीचा केला पाहिजे. आणि तो देवळातल्या स्त्री शक्तीचा नव्हे तर आपल्या घरातल्या स्त्री शक्तीचा आम्ही केला पाहिजे. देवळातली माता पूजनीय आहेच, तिचे गुण खूप मोठे आहेत. आणि म्हणून आगरी कोळ्यांनी प्रत्येक गावात गावदेवी ठेवलेली आहे. कुठे तिला जीवदानी म्हणतात, कुठे शीतळादेवी म्हणतात, कुठे एकविरा म्हणतात. पण या सगळ्या ग्रामदेवता म्हणजे आमच्या आया आहेत. आणि त्यांना नतमस्तक झाल्याशिवाय गावाचा कारभार हलत नाही. आज हा नवरात्र उत्सवामध्ये गावठाण हक्काचा विषय घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की ही जी ठाणे जिल्ह्यातली सीमारेषेवरची जी गावं आहेत, ही गावं किती वर्ष जुनी आहेत? तर 2500 वर्षाचा रेकॉर्ड इथे आपल्याकडे आहे. ठाण्याच्या गॅजेटमध्ये आहे, रायगडच्या गॅजेटमध्ये. तुम्ही जर ठाण्याचं गॅजेट काढलं, रायगडचं गॅजेट काढलं तर तुमच्या गावाचा उल्लेख आढळतो. तर ही ठाणे जिल्ह्याच्या गावांचं रेकॉर्ड फार जुनं आहे. आणि ही गावं आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. आता जुना जो इतिहास आहे सम्राट अशोकाच्या काळातला, तो गॅजेटमध्ये आहे, तो आम्ही वाचत नाही. परंतु कोण गावाचं नाव इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या स्थापनेचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्या कोण गावातले त्या काळचे आगरी कोळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारासाठी लढले. आणि आरमार किती मोठा आहे? इंग्रजांचं आरमार रत्नागिरीच्या समुद्रात बुडवणारे आमचे पूर्वज आहेत. आज कोणी आगरी कोळ्यांच्या खरं म्हणजे नादाला लागू शकत नाही. पण आमचा इतिहास विसरल्यामुळे आज आपल्याला घरं आणि गावठाण वाचवायची सभा घ्यायची वेळ आहे. म्हणजे ज्यांनी देशाचं रक्षण केलं, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सैनिक म्हणून काम केलं, त्यांच्यावर ही वेळ यावी ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून आज आपल्या गावदेवी मातेसमोर आपण गावठाण हक्काची जी सभा घेतलेली आहे, त्या सभेला खूप महत्व आहे. मी आपल्या समस्त गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि या सभेच्या प्रमुख महिला आहेत. मला विश्वास हा आहे, जर महिला सभेच्या प्रमुख आहेत तर महिलाच गाव वाचवतील. आणि इतिहास सांगतो की समुद्रावर जेव्हा आमचे लोक जायचे, आपले लोक काय फक्त मासे मारत नव्हते, आंतरराष्ट्रीय व्यापारी होते. मी अलिबाग आणि उरणवरून आलो. उरणमध्ये इथे राहतो जैन पेटी बंदर आहे, या आशिया खंडातलं मोठं बंदर आहे. तिथून जगाशी व्यापार चालतो. हे व्यापार करणारे आपले लोक होते.
आम्ही विसरल्यामुळे व्यापारी कुठले आहेत, राजस्थानचे, ज्यांनी समुद्र कोणी बघितला नाही, हिमाचल प्रदेशातले यांनी समुद्र माहित नाही, ते लोक कॅप्टन झालेत आणि आपली लोक गटारामध्ये आता मासे शोधतात. म्हणजे आपलं कोण गावाचे बंदराची काय अवस्था असेल तुम्ही पाहिजे, किती त्यामध्ये घाण येते. सांगायचा मुद्दा असा आहे की आजच्या या सभेमध्ये अत्यंत महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे. सभेमध्ये गडबड होऊ नये म्हणून काळजी घ्या, अशा लोकांना बाहेर काढा, बाजूला करा. हो साहेब, विषय अत्यंत महत्वाचा आहे, त्याचं गांभीर्य असलं पाहिजे. तर आज आपण हा जो गावठाणाचा विषय घेतलाय तो किती महत्वाचा आहे. विषय इतका महत्वाचा आहे की आपण आज या ग्रामदेवतेचं पूजन गावागावात केलेलं आहे. भवानी मातेचं पूजन आपल्या प्रत्येक गावात आणि कुळात सुरू आहे. म्हात्रे असतील, पाटील असतील, मुकादम असतील, भोईर असतील, यांच्या प्रत्येकाच्या कुलदेवता आहेत आणि त्या घरात त्या बसलेल्या आहेत. या ज्या कुलदेवता आहेत, या कुलदेवता अत्यंत महत्वाच्या आहेत की तुम्ही पाहिलं असेल की जी घटस्थापना होते त्या घटस्थापनेच्या समोर एक माळ आहे आणि तिथे आपण नवीन हे धान्य अंकुरित करतो, ते पेरलेलं असेल. हे कशाचं प्रतीक आहे, तर या देशामध्ये शेतीचा शोध आमच्या महिलांनी लावला आणि महिला या देशाच्या मातृसत्ताक प्रेरणा आहे. म्हणून हा देश पुरुषसत्ताक झाला त्यावेळी स्त्रियांवर पहिल्यांदा गुलामगिरी आहे. आणि म्हणून आजची जी सभा आहे त्या सभेची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज, गावठाणाचा अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज. आमचे दुसरी प्रेरणा आहे महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी गुलामी का आली हे आम्हाला सांगितलं. ही गुलामगिरी का आली, तर आम्ही महिलांना शिकवलं नाही. माझ्या बाजूला बसलेल्या या मावशी आहेत, ह्या बालवाडीच्या शिक्षिका होत्या, बरोबर आहे. आता ह्या जर बालवाडीच्या शिक्षिका होत्या त्याचा फायदा काय, त्याचा नातू काय करतो बघा. कॅमेऱ्यासमोर सांगतो, आजी बालवाडीची शिक्षिका झाली, आजी शिकली म्हणून नातू एक डॉक्टर आहे, बरोबर आहे. टाळ्या वाजवा. महिलांनी शिकलं पाहिजे हे ज्योतिबा फुले यांनी सांगितलं, सावित्रीबाईंनी सांगितलं. नात पण डॉक्टर आहे. संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा की आजी शिकली तर नातवंड डॉक्टर होतात, प्राध्यापक होतात, यांच्यासाठी इन्स्पेक्टर होतात, PSI होतात. तर आपण नक्की या नवरात्र उत्सवामधून काय शिकलं पाहिजे की शिक्षणामधूनच स्त्रियांची मुक्ती होती. या देशावर जेव्हा पुरुषसत्ताक राज्य पद्धती आली तेव्हा महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारले. इथे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ताई तुमचं नाव काय? संध्या पवार नेहमी कार्यक्रमाला असतात. ताई उभे राहा आणि जोरात टाळ्या वाजवा. एकदा कॅमेरा त्यांच्याकडे मारा, कॅमेरा मारा. ही स्त्री जर शिकली तर तिची नातवंड डॉक्टर, इंजिनियर होतात. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. सावित्रीबाईंनी सांगितलं की स्त्रिया गुलाम का झाल्या, त्या शिकल्या नाही, म्हणून स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाईंनी केली. ज्योतिबा फुलेंनी सांगितलं पहिली पणती लावा, दिवा नका लावू. पणती म्हणजे काय, स्त्रीचं शिक्षण सुरू करा. आणि याच पद्धतीनं ज्योतिबा फुलेंनी आमची गुलामगिरी सांगितली की आमच्या महिला शिकल्या असत्या तर आम्ही मोठे झालो असतो. याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात हे विषय आणले. आणि आपल्याला इतिहास म्हणून सांगतो, कोण गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं गाव. हे आरमार म्हणजे काय, समुद्रामध्ये परदेशांची व्यापार करणं, समुद्रातल्या शत्रूला रोखणं. आता हा सभेमध्ये अडथळा होता, याला रोखण्याशिवाय पर्याय नाही, शस्त्र हातात घ्यावंच लागतं. यासाठी पोलीस आहेत. सभेला जर कोण त्रास असेल त्याला उचललाच पाहिजे. सांगायचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्या ताकदीवर, आगरी कोळ्यांच्या ताकदीवर, या ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांच्या ताकदीवर आरमार उभं केलं, ज्यांचा प्रत्येक घरात किल्ला होता, जेव्हा पुरुष 15 दिवस समुद्रात असायचे, मग ते सागरी व्यापार असेल किंवा शिवाजी महाराजांचा आरमार असेल, घराचं रक्षण आमची स्त्री करायची. घर आम्ही देवादेवतांवर ठेवलं नव्हतं. नवस बोलून संरक्षण नाही झालं, तर मुलांचं आणि घरांचं रक्षण या स्त्रिया करत होत्या. म्हणून हे ठाणे जिल्ह्यातला समुद्राचा किनारपट्टी आहे ती सुरक्षित झाली. पंजाबच्या सीमेवर सतत युद्ध होतात, भारत पाकिस्तानच्या सीमेवर युद्ध होतात. अशाच प्रकारची युद्ध या ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा, मुंबईच्या किनारपट्टीवर होत होती. गावांचं रक्षण आमच्या महिला करत होत्या. हा इतिहास कोणी लिहिला नाही. आणि म्हणून आजही पाहिलं तुम्ही, आपल्या मुलाला जर कोण मारायला आलं तर आई उतरते कोयता घेऊन. माझ्या मुलाला जर हात लावला तर बघा एवढी आईची इथली हिंमत आहे. आणि हा माझा अनुभव आहे.
मी 8वीला असताना जेव्हा भांडणं व्हायची तेव्हा आई समोर यायची की माझ्या मुलाच्या नादाला लागायचं नाही. एवढी ताकद आमच्या महिलांमध्ये आज आहे. ती ताकद पुन्हा जागवावी लागेल. आणि म्हणून एवढं महत्वाचा हा ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, समुद्र किनारपट्टीचा जिल्हा, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सम्राट अशोकाचा आरमार होतो. देशाचं संरक्षण ते करत होते आणि इंग्रजांना आम्ही पाण्यात पडवलं. जगतच्या इंग्रजांना आम्ही हरवलो. आता असे पराक्रमी लोक आम्ही. आणि आज त्यांच्या जमिनी बिल्डरांनी घेतल्या. तुम्हाला माहिती आहे ठाणे जिल्हा कोणी लुटलेला आहे. आता बातमी यायला लागले राजन लोढांनी कसं कसं लुटलं आणि त्याला शेवटी आतमध्ये टाकला लोकांनी. पण लोढांनी 5 कोटीची केस माझ्या नावावर केले. मी कुठला? उरणचा. मी इथल्या शेतकऱ्यांसाठी आलो आणि त्यांनी माझ्यावर केस टाकली 5 कोटीची की राजाराम पाटलांनी मला बदनाम केलं. आता चोर कोण आहे सिद्ध झालेला आहे. तुमचाच माणूस लोढा चोर आहे. पोलिसांनी त्यावर केस दाखल केलेली आहे. मग आमचे शेतकरी चोरले आहेत. आमच्या जमिनी तुम्ही चोरल्या. पण मला एवढं वाईट वाटलं की या जिल्ह्यासाठी लढत असताना इथल्या समाजाने आम्हाला पाठिंबा द्यायला होता. पाटील साहेब तुमची केस आम्ही लढतो हे बोलायला पाहिजे तुम्ही. जर आमच्यासारखे लढवय्ये लोक वाचले नाहीत तर बिल्डर लुटतील. या सभेत पण बिल्डर आहेत. एक 7-8 वर्षापूर्वी कल्याण डोंबिवलीतले 200-300 बिल्डर माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं दादा आम्ही जमिनी खरेदी केल्या की त्या जमिनीला ग्रीन झोन टाकतात आणि बांधकाम केलं की आमची घरं अनधिकृत फ्लॅट ठरवतात आणि आमच्यावर केस करतात. हे कोण? लोढावाले. पण त्यासाठी लढा उभा करणं इथल्या बिल्डरांचं काम होतं. आमच्या गावात आम्ही बिल्डरला होणार तर का आम्ही पुण्याला होणार? आम्ही काय नाशिकला होणार की आम्ही नागपूरला होणार? आमच्या गावात आमची पोरं बिल्डर होणार. पण ही भूमिका आमच्याकडे मांडली गेलेली आहे. आज प्रश्न असा आलाय की नवी मुंबईतली 95 गावं ज्या गावांनी सिडकोसाठी आपल्या पिकत्या शेतजमिनी दिल्या, आमची शेती गेली, मासेमारी गेली, पिठागरे गेले, बागायती गेली, वीटभट्टी गेली आणि त्या त्यागातून दगड सुद्धा आमचा, दगडखाली सुद्धा आमच्या. आणि आज या ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, मुंबईमध्ये आमची जी मूळ गावठाणं आहे ती गावठाणं अतिक्रमण आहे असं नगरविकास खातं म्हणतं. सिडको म्हणतं. नगरविकास खात्याचे मंत्री कोण आहेत? एकनाथराव शिंदे. तुम्ही जर या जिल्ह्यात येऊन मुख्यमंत्री होऊ शकता कोणाच्या कृपेने? आगरी कोळ्यांच्या, करण्यांच्या कृपेने. मग आज तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे इथल्या मातृभूमीबद्दल. तुम्ही आमची गावठाणं अनधिकृत कशी ठरवता? म्हणून आज जो विषय आहे तो कोण गावच्या गावठाणाचा. मी पुन्हा एकदा या महिलांना धन्यवाद देईन. मावशी, ताई, या महिलांचा खरोखर सत्कार करा. कशासाठी? या सभेला आज सगळ्या गरबा खेळतात, सगळ्या गरबेला गेले, पण या गावावर आलेलं संकट कोणाला माहिती. आता मी मुख्य विषयाला सुरुवात करतोय की घर हा विषय महिलांचा आहे. घर जर तुटलं तर आपली मुलं रस्त्यावर येतात हे महिलांना माहिती आहे. घरात पाणी नसेल, गॅस संपला तर सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो. त्या फोन करतात नवऱ्याला कुठे असला तरी, हो गॅस संपलाय, सिलेंडर संपलाय, कुठे असेल ती ताबडतोब या. पूर्वी पद्धत नव्हती. घरामध्ये लाकडं होती, चुली होत्या, 100 लोकांना तरी जेवण महिला बनवायच्या. मी एकदा गावात एक शाळेची सहल घेऊन गेलो. मी शिक्षक होतो, माझी मावशी होती तिथे. मावशीवरून गावात मुलांची सहल आले, जेवण करायचं आहे. किती लोक आहेत? 100 लोक. 100 लोकांचं जेवण माझ्या मावशीने बनवलं. एवढी ताकद आपल्या महिलांमध्ये होती. पातेल्यावर भात उतरायचा, मच्छी चिकन करायचं, मस्तपैकी जेवण द्यायचं. पण गॅसवर काही 100 लोकांचं जेवण होत नाही, ते चुलीवरच होतं. आणि म्हणून चूल सुद्धा टिकली पाहिजे आणि गाव सुद्धा टिकलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी घर आणि गावठाणा महत्वाचा विषय. उद्या जर माझी सभा झाल्यानंतर लोक बोलले काय गरज नाही गावठाणाची, तर तो विषय महिलाने लावून धरायचा आहे आणि पुढल्या वर्षी नवरात्राला आपलं गाव मोजलेलं असतं. मी या सभेमध्ये आदरणीय आमचे बिल्डर बंधू आहेत त्यांना ही जबाबदारी देतो. कारण कसं असतं की लोकांना चांगलं काम करण्यासाठी कुणीतरी ज्योत पेटवणारा माणूस लागतो. एक समयची ज्योत पेटली की पुढल्या 5 पेटतात, पण पेटवणारा कोणतरी लागतो. आणि म्हणून आता तुम्ही काय करायचं आहे की कोण गाव हे ऐतिहासिक दृष्ट्या महसुली गाव आहे, त्याचा गाव नकाशा काढायचा. तर गाव नकाशा काढल्यानंतर तुम्हाला एक असं मूळ गावठाण दिसेल, इतका दिसेल, त्रिकोणी चौकोनी. तो किती आहे तो मोजून घ्यायचा. प्लॅनर किंवा आर्किटेक्ट असतात किंवा मोजणी करणार, त्याला माहित असतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्याकडे मुंबई पुणे रस्ता आहे, तिथे कळंबोली गाव आहे. त्या गावाचं आम्ही मूळ गावठाण मोजलं, ते निघालं 2 एकर. मग 2 एकरच्या भोवती 1970 नंतर ज्या पिढ्या आल्या त्यांची वस्ती वाढली आपल्या शेतामध्ये. तुमच्या गावात पण शेतामध्ये घरं आहेत. आता दादाने मला दाखवली ती शेतामधली घरं आहेत. त्यांना सरकार गावठाण म्हणत नाही. म्हणजे 2 एकर सोडलं तर 32 एकर त्या कळंबोलीचं ते काय म्हणतात, हे अतिक्रमण आहे.
आणि मग हे अतिक्रमण केलेला नोटीस लावणार. आता नोटीस सुटलेल्या आहेत, नवी मुंबईला सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत. आणि नोटीस लावून सांगणार की तुमची घरं ही अतिक्रमित आहेत. आणि म्हणून या कोणगावची जी मूळ ग्रामपंचायत असेल, कधी स्थापना झाली ग्रामपंचायतीची? 51-58 झाली. परंतु ग्रामपंचायत अधिनियम 1967 ला 3 वर्ष समजा त्यामध्ये गेली. 70 साली सुरुवात झाली ग्रामसभेला. तर पहिल्या ग्रामसभेने मूळ गावठाण मोजलं असतं. कोणगावचं 3 एकर असेल तुमचं किंवा 4 एकर असेल, ते मोजलं असतं. तर 1970 ते 80 10 वर्षामध्ये जी जनगणना होते ती 10 वर्षासाठी 200 मीटरची हद्द वाढवायची असते. किती? 200 मीटरची चारही बाजूने. 80 ते 90 200 मीटर. 90 ते 2000 300 मीटर. 2000 ते 2010 किती मीटर? 400 मीटर. 2010 ते 2020 किती? 500 मीटर. सॉरी 500 मीटर नाही, 200 5 वेळा. 200 5 वेळा म्हणजे 1000 मीटर वाढलं. मोबाईल नका वाजवू. 1000 मीटर म्हणजे किती? 1 किलोमीटर. म्हणजे कोणगाव चारी बाजूनी 1 किलोमीटर वाढवण्याचा अधिकार आपल्याला ग्रामपंचायत अधिनियमाने मिळतो. आज हा जो ग्रामसभेचा ठराव त्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला असता तर आपलं गाव किती झालं असतं गावठाण? 1 किलोमीटर चारी बाजूने 1 किलोमीटरचा परिसर. पण त्यावेळी ग्रामसभेचे लोक होते ते नियोजन करत नव्हते की पुढे लोकसंख्या वाढणार आहे, मोठ्या इमारती. आता बघा बाजूला वाढायला जागा नाही म्हणून आपण काय करतो, एकावर एक 3 माळे वाढवले. पण ते का वाढले? बाजूला वाढत नाही म्हणून. मग आता ते सांगतात की तुम्ही FSI जास्त वापरला, गावठाणाला एवढा नाही म्हणून ते तोडा, असं नगरविकास खातं वगैरे एवढं सांगतात. आता विषय असा आहे की आगरी कोळ्यांच्या जमिनी वेगवेगळ्या बिल्डरनी घेतल्या, महापालिकेने घेतल्या, MMRDने घेतल्या, रस्त्याला घेतल्या. गुरुचरण जागा त्या आपल्या होत्या, त्या पंतप्रधान आवास योजनेसाठी घेतल्या गेल्या. त्या जागा आमच्या हक्कांच्या होत्या. जर ग्रामसभा जागी असती तर त्या आम्ही जागा वाचवू शकलो असतो. परंतु ह्या जागा आज आमच्याकडे राहिल्या नाही. आता जी लढाई आहे ती गावठाण हक्कांची लढाई. तुम्हाला आश्चर्य वाटेल की नवी मुंबई सारखं सतत दिबा पाटलांच्या नावाने लढणारं गाव, उरण हे दिबा पाटलांच्या नावाने लढणारं गाव आहे. म्हणजे उरण तालुका, पनवेल तालुका, नवी मुंबई. पण त्यांना सुद्धा सिडकोनी गणपतीच्या अगोदर नोटीस लावल्या. आपला प्रॉब्लेम असा आहे की गणपतीच्या अगोदर नोटीस लावल्या तर लोक गणपतीमध्ये 20-25 दिवस घालवतात. गणपती गेले की लगेच नवरात्र येते. ते नवरात्रामध्ये सुद्धा जागृती करू शकत नाही. ही खरोखर सभा ऐतिहासिक आहे. हे फोटो काढून ठेवा. कोण गावाने हे धाडस केलं की देवी बसलेली असताना सांगितलं आपलं घर वाचवलं पाहिजे, गावठाण वाचवलं पाहिजे. लोकनेते दिबा पाटलांचा हाच विषय आहे. दिबा पाटलांना असं म्हटलं जातं, दिबा पाटील वारले तेव्हा लोकमतने बातमी छापली होती की देव न मानणारा देव माणूस निघून गेला. काय म्हटलं? देव न मानणारा देव माणूस निघून गेला. त्याला देव माणूस म्हटलंय का? तर त्यांनी आपल्या आगरी कोळ्यांचं रक्षण केलं म्हणून लोकनेते दिबा पाटला त्यांना विमानतळावर द्यायचा आंदोलन सुरू झालं. बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला माहित नसेल आमच्याकडे नवी मुंबईत एका गुंठ्याला 7 कोटी रुपये भाव आला. किती आलाय? 7 कोटी. मी आता दादांच्या मेवणीकडे गेलो होतो, उतरलो होतो, त्यांच्या घरी उतरलो होतो. आपली एक घर 1-2 गुंठ्याचं आहे, 5-5 गुंठ्याची घर आहे. मग एका गुंठ्याची किंमत 7 कोटी असेल, गावाची किंमत झाली किती? तुमचं गाव किती एकर असेल पण तुम्ही मोजलंय का कधी? गावामध्ये असा माणूस दाखवा की तुमचं मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण मोजलेलं आहे असं सांगेल. आहे आकडा कोणाकडे? मग आम्ही एवढे दिवस काय केलं? आम्ही गणपती नाचवले, आम्ही दहीहंडी केली, आम्ही नवरात्रात दांडिया खेळलो. पण पूर्वजांनी दिलेली जमीन किती आहे हे आम्ही मोजू शकलो नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे की शरमेची गोष्ट आहे? लाजीरवाणी गोष्ट आहे की आम्हाला आमचं घर माहित नाही. आणि म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, 10वी झालाय, PhD केलेला, की तुमच्या घराच्या बाथरूमचं स्क्वेअर फीट किती? तो सांगू शकत नाही. कारण तो सगळं शिकलाय, भूमिती शिकलाय, भूगोल शिकलाय, सगळं शिकलाय. घर किती स्क्वेअर फीट माहित आहे आणि गाव किती स्क्वेअर फीट हे माहीत नसेल तर मग त्याला काय अर्थ आहे? मग ते सरपंच असतील, सदस्य असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्याला जर आपल्या गावाचा आकार माहीत नसेल तर मग काय? आणि म्हणून दिबा पाटलांचा विचार हाच आहे. आमच्या महिलांनी पण सांगितलं, घर नसेल तर काहीच नाही. मुलगी लग्न करताना पहिल्यांदा विचारते घर आहे का? बरोबर आहे ताई? कारण तिला भविष्य दिसतं.
मुलगा वेडा होऊ शकतो, मुलगी वेडी होत नाही. त्याला माहित आहे पोरं जन्माला आली तर त्यांना घर लागेल, छप्पर लागेल, म्हणून ते अगोदर विचारते तुझं घर कुठे आहे, तुझे आई वडील कोण आहेत. खोटं प्रेम करत नाहीत कधी. आणि म्हणून गाव आणि घराला अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून तुमचं गाव नकाशा दादा तुम्ही काढायचा आहे, बिल्डर बंधू काढायचा आहे. मूळ गाव आहे, त्या मूळ गावाच्या भोवती जे वाढलेलं विस्तारित गाव काढायचं, ते मोजायचं आहे. आणि ते मोजणी करताना ही मोजणी सरकार करत नाही. ही मोजणी कोणाला करायची असते, गावातल्या लोकांना. त्यासाठी वर्गणी काढावी लागते. आता हा मंडप आहे, आपल्या आईच्या सेवेसाठी आपण उभारलाय, पण मंडपाचा खरा उपयोग तुम्ही केलाय, कोण गावाने केलाय, यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि जेवढे देवीचे मंडप आहेत त्यांनी पहिल्यांदा गाव देवीचं काम म्हणून आपलं गाव मोजलं. आणि म्हणून तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की एखादा मुलगा आईवर खूप प्रेम करतो, खूप प्रेम असतं मुलावर. आई सांगते अभिमानाने माझा मुलगा डोंगरासारखा झालाय. पण संध्याकाळी 9 वाजता त्या मुलाला आईने सांगितलं जा रे जरा दुकानावरून साखर घेऊन ये. मुलगा सांगतो आई ते कोपऱ्यावर कुत्रा आहे. म्हणजे तो आळशी असतो. कुत्रा चायनीजला पाठवला तर लगेच कुत्रा काय वाघला तरी जाईल तो. पण आईच्या ह्याच्या कामापासून वाचण्यासाठी काय बोलतो, मी कुत्रा आहे, मी जाणार नाही, सकाळ जाईल. पण खरा मुलगा असेल तर काय बोलतो, आई या कोण गावातलं दुकान जरी बंद असेल तर तुझ्यासाठी ठाण्यातून घेऊन येईन साखर. एक काही लोक 100 किलो घेऊन येईन. तो खरा पोरगा, म्हणजे आईचं काम करतो तो खरा मुलगा. आणि याच पद्धतीनं गावदेवीचं काम म्हणजे काय, आज मंदिरं सुद्धा धोक्यात आली. मी आज इथे सभेला आलोय. घणसोली गावात आमच्याकडे एक मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर अशा ठिकाणी आहे की तिथे बिल्डरचे टॉवर मोठे मोठे झाले बाजूला, आणि एक फ्लॅटची किंमत 3-3 कोटी आहे. आता बाजूला टॉवर झाले, मंदिराच्या बाजूला झाडं आहेत, ते मंदिर रिकामं होतं. म्हणजे बाजूला जागा 63-64 गुंठे जागा, आणि 7 कोटी प्रमाणे 64 गुंठ्याची किंमत किती झाली बिल्डर भाऊ? 64 गुंठ्याची किंमत 7 कोटी प्रमाणे किती झाली? करा मोबाईलवर करा. 420 करोड. किती? 420 करोड. 420 कोटीची किंमत. आता तुमचं नाव काय? यशवंत पाटील. काळा वाजवा यशवंत पाटला. हे यशवंत होणार कारण का माहितीये का, जागेची किंमत तुम्हाला लगेच कळली पाहिजे. आज आपल्या गावांची किंमत तिथे ठाण्यातले नेते लावतात, कोण गाव विकला तर किती पैसे येतील, भिवंडी विकला तर किती पैसे येतील, ही त्यांची गणित आहे. ते आपल्यावर प्रेम नाही करत. आणि मी जाहीर बोलतो, एकनाथराव शिंदेला सांगतो, तुम्हाला आमच्या लोकांनी जर मुख्यमंत्री केलं असेल तर गावाकडे वाकड्या नजरेने बघू नका. हे आमच्या महिला आहेत ना, महिलांना कळतं आमची घरं तोडण्याचा धंदा आम्हाला समजतो. आणि म्हणून किती कोटी झाली? 420. तो पण आकडा असा आला की 420. एवढ्या हे बघा, हे जाहीर सभा इथे उपलब्ध करून दिली. मी गावदेवी मातेला धन्यवाद देतो. ही खरोखर आईची पण त्या देवीला तोडायला काढली त्यांनी, नोटीस लावली सिडकोने. मी आज सिडकोत गेलो. सिडको अगोदर की मंदिर अगोदर? गावदेवीचं मंदिर अगोदर की सिडको अगोदर? सिडको 70ला आली, मंदिर जुनं आहे. मग तो मंदिराचा प्लॉट तुम्ही आमच्या आईला, देवीला आणि आमच्या मावशाला न विचारता तोडायला काढला. पाटील साहेब तुम्ही काय आलेत? लोकांना वाटतं की राजाराम पाटील हा देवीला देवताना मानत नाही. माझी पूजा अशी आहे, आईचं साखर आणणारा मुलगा मी आहे. आईला साखर आणणार असं सांगा. पुत्र आहे म्हणून जाणार नाही, असा मित्रा मुलगा नाही. आईचं काम महत्वाचं. आईचं काम काय महत्वाचं आहे? गाव वाचवणं. आणि शिडकोवाल्याला सांगितलं की हे मंदिर आम्ही वाचवणार. आणि खरोखर सांगतो तुम्हाला की आज मंदिरं आपली धोक्यात आली. लोकांना काय माहिती, घर तुटलं की चालेल, पण मंदिर तुटत असेल तर लोक धावून जातात. अयोध्येच्या रामाचं मंदिर झालं, पण आगरी कोळ्यांची घरं तुटतात रोज. याच पद्धतीनं नवी मुंबई विमानतळामध्ये अनेक मंदिरं होती, सिडकोनी ती तोडली कारण जमिनीला भाव जास्त होता. आणि जेव्हा मंदिर मागायला लोक गेली तेव्हा सांगितलं राम कृष्ण हनुमान देवी देवता एकाच मंदिरात बसवा कारण देवाला जागा नाही. आता माहिती आहे तुम्हाला की मारुतीच्या मंदिरात देवी कशी राहणार, रामाच्या मंदिरात कृष्ण कसा राहणार, कारण ते प्रत्येक वेगवेगळे देवतांचे हिशोब आहेत. पण जमिनीच्या भावासाठी मंदिरं तोडली गेली. आणि आज मुंबई ठाणे रायगड इथल्या जमिनींना प्रचंड भाव आहे. मुंबईमध्ये तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर मुंबईमध्ये 200 गावठाणं आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी यांचे. पण त्या गावाला एसआरए लावण्याचा प्रयत्न झाला. ठाणे जिल्ह्यात एकही गावठाणाचा ठराव मंजूर झालेला नाही. ठाणे जिल्ह्यात ते सांगतात क्लस्टर लावा. क्लस्टर आणि एसआरए काय प्रकार आहेत? समजा 10 एकरमध्ये गाव असेल
तर 1 एकरमध्ये टॉवरमध्ये आपल्याला बसवणार आणि 9 एकर बिल्डरांना विकणार. मी खारखंडाला एक सभा होती, त्या सभेमध्ये आशिष शेलार होते भाजपचे. त्यांना सांगितलं की आगरी कोळ्यांची संस्कृती काय आहे हो? आमची बोट आहे, मच्छीमारीची बोट आहे. ती बोट जवळजवळ नाही म्हटलं तरी 80 फूट किंवा 70 फूट किंवा 60 फूट लांब आहे, 27 फूट रुंद आहे. 350 स्क्वेअर फीटच्या एसआरएच्या फ्लॅटमध्ये ती बोट राहील का? जाळी ते 100 मीटर पेक्षा जास्त आहे, 2. ती कुठे ठेवायची? मग तुमच्या आर्किटेक्टला आगरी कोळ्यांचं राहणीमान कळत नसेल तर तुम्ही प्लॅनिंग काय करणार गावाचं? आणि म्हणून ही जी पद्धत आहे आगरी कोळ्यांची गावठाण वाचवायची. मगाशी मी सांगितलं मूळ गावठाण मोजा, विस्तारित गावठाण मोजा, प्रत्येक घर मोजा, मोकळे रस्ते मोजा. आज एवढी जागा मोकळी आहे आपल्या देवी मंदिराची. ही जागा एसआरए आणि क्लस्टरमध्ये पकडत नाही, बिल्डरला फुकट मिळते. जागा आम्ही सोडली, आम्ही तर मंदिर इथं पण बांधू शकलो असतो. ही जागा तुम्हाला फुकट का द्यायची, हा मोठा प्रश्न आहे. खरं म्हणजे आज आपल्या जमिनी गेल्यानंतर आपली गाव वाचवण्याची चळवळ, घरं वाचवण्याची चळवळ ही अत्यंत महत्वाची आहे. कशी करायची याचा प्रोग्राम आपल्याकडे आहे. प्रत्येक घर आपण मोजलं पाहिजे, प्रत्येक रस्ता मोजला पाहिजे आणि प्रत्येक गाव मोजलं पाहिजे. आज ही निवडणूक आता आहे महानगरपालिकेची. लोकसभा विधानसभा संपलेल्या आहे. मी 1 वेळा आमदारकी लढलोय, 2 वेळा लोकसभा लढलोय. मोठेपणा म्हणून सांगत नाही. तर हे जे विषय आहेत हे कुठलाही नेता घेत नाही. नेत्याची अशी नजर असते, जसं बोकड कामाला घेतला, कलेजाची किंमत किती, तागड्याची किती, गर्दन किती याचे हिशोब लावतात, तशी आता आगरी कोळ्यांची किंमत लोक लावायला लागले की गाव तोडल्यानंतर काय काय मिळेल. पण त्यांना माहित नाही की 1000 वर्ष आम्ही राहतो. आम्ही काय नागपूरला जाणार का? आम्ही काय नाशिकला जाणार का? आम्ही काय पुण्याला जाणार का? नाही जाणार. म्हणून आमच्याकडे जेव्हा सेच प्रकल्प आला तेव्हा आपले नेते होते दत्ता पाटील. दत्ता पाटलांसोबत प्रस्ताव ठेवला अंबानीने की आम्हाला सेच प्रकल्प करायचा आहे. ते आवाज बंद करा जरा, थोडा वेळ आवाज बंद करा मुलांचा. तर सेच प्रकल्प आल्यानंतर सरकारने सांगितलं की तुमची आगरी कोळ्यांची गावठाण इथून उठवायला लागतील. तेव्हा दत्ता पाटलांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला नेणार कुठे? तर सांगितलं नाशिकला नेऊ, पुण्याला नेऊ. ठीक आहे, पण नाशिकला निवट्या भेटतात का? नाशिकला चिमोऱ्या भेटतात का? नाशिकला जिताडी भेटतात का? होते नाही भेटत. मग आगरी जिताड्यांशिवाय, चिमोऱ्याशिवाय, निवट्याशिवाय, बोंबलाशिवाय जिवंत राहू शकत नाही. गोष्ट बोलायला साधी आहे, पण हे निरीक्षण आहे निसर्गाचं. हे जे मजबूत लोक आहेत, आमच्या ज्या महिला आहेत, त्या तिन्ही महिला जरी बघितल्यात, मी बाकीच्यांचं बोलत नाही, मैदानात उतरल्यानं ते ऐकणार नाही कोणाला. 10 माणसांना ऐकणार नाही, एवढी ताकद त्यांच्यात. काय उपास तापास करून, शेपूची भाजी खाऊन, कारल्याची भाजी खाऊन नाही. तुम्हाला जेवण कसं पाहिजे, चांगला आहार चांगला पाहिजे. दादा बोलले मला की या आज मस्तपैकी व्हेज जेवण बनवलंय. बोलू घरी जाईल, घरी मस्तपैकी मच्छी फ्रेश आमची बनवणार. अहो महिषासूर मर्दिनी आहे, महिषासूरला मारले त्यांनी. पराक्रमी ती देवता आहे, तिने नाजूक साजूक नाही, कोणाला घाबरणारी नाही राक्षसांना. ती ताकद कशामुळे येते? चांगल्या आहारामुळे येते. आणि म्हणून कोणी सांगितलं अंडा नका खाऊ, हे नका, तरी प्रोटीन्स असतात, ते खाल्ले पाहिजेत आपण. आणि म्हणून गावठाण मोजणं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि जर आम्ही मूळ गावठाण मोजलं, विस्तारित गावठाण मोजलं, त्याचा प्रस्ताव जर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला, भूमी अभिलेखला दिला, तर गावठाण अधिकार आपला पहिला आहे, तो संविधानामध्ये आहे, कायद्यामध्ये आहे, महसुली अधिकार आहे. परंतु याच्याविषयी चर्चा नसल्यामुळे आपल्या समाजात आपल्या गावठाणांवर आज धोका निर्माण झालेला आहे. आणि धोका गावं तुटण्याचा आहे. चालू बाजूला टॉवर झाले आणि टॉवर झाल्यामुळे ते लोक बोलतात कोण गाव ही झोपडपट्टी आहे, गलिच्छ वस्ती आहे, एसआरए करा, ह्याचा क्लस्टर करा. कोण गावाचा इतिहास काढा ना, किती पराक्रमी लोक इथे झाले. इथल्या लोकांच्या पोटी, इथल्या लोकांचा आंतरराष्ट्रीय व्यापार किती मोठा होता. हजारो कोटींची ज्यांची जहाजं होती, जे पराक्रमी लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. राजधानी कुठे? रायगडमध्ये, आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात. का? त्यांना माहित होतं चंद्रराव मोरे या मराठ्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, पण एकाही आग्र्यानी, एकाही कोळ्यांनी, एकाही भंडाऱ्यांनी, एकाही कराड्याने शिवाजी महाराजांशी गद्दारी केली नाही. आणि म्हणून हे निष्ठावंत लोक या देशाचंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज या आमच्या राजाचं रक्षण करू शकतील, हा विश्वास होता. आणि म्हणून कोण गाव यासाठी टिकलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा इतिहास इथे आहे. ज्या आरमाराने इंग्रजांचं आरमार बुडवलं, देशाचं संरक्षण केलं, त्या आरमाराला पेशव्यांनी बुडवलं. इंग्रजांना सुपारी दिली आणि पेशव्यांनी बुडवलं. त्या पेशव्यांच्या सरदार भिवंडकरला आमच्याकडे 5,000 कोटीची जमीन शिडकोली दिली. शिडको कोणाची आहे? नगर विकास मंत्र्यांची.
तिथले प्रकल्पग्रस्त आगरी कोळी दिवा पाटलांच्या आगरी कोळी जमिनीसाठी भांडतात 12.5% 5 लोक हुतात्मे, हजारो जखमी झाले. त्यांना एक गावठाण मिळू शकत नाही. आणि म्हणून कोण गावठाण मिळवलं हे तुमच्या वर्षभराचा पुढचा प्रोग्राम असेल. आणि म्हणून ही सभा झाल्यानंतर काय आपले घर एक मोजायला तुम्ही कलर मारायला लागलात घराला तरी 50,000 लागतात. आणि एक घर मोजायचं असेल तर 2,000 रुपयात ते होतं. तुम्ही ताबडतोब घर मोजून घ्या. मी सर्वेअर तुम्हाला देतो. गाव मोजून घ्या. तो प्रस्ताव आपण जिल्हाधिकाऱ्याला देऊ. तो प्रस्ताव आपण भूमी अधिकाऱ्याला देऊ आणि सांगू एक गाव बांधायला कुठल्या बाहेरच्या बिल्डरची गरज नाही, लोणाची पण नाही आणि आघाडीची पण नाही. आमच्या गावात बिल्डर आहे. काय नाव त्याचं? उभे राहा. काय नाव? आणखी कोण बिल्डर आहे? कोण चंद्रकांत पाटील? उभे राहा. बिल्डर आहेत? उभे राहा. बघा या काहीसाठी सगळ्यात जास्त जागा महिला बिल्डर आहे. महिला बिल्डर आहे. काय लोणाची गरज आहे आम्हाला? काय अंबानीची गरज आहे? काय अदानीची गरज आहे? बोला तुम्ही सांगा कॅमेराला. आता पत्रकारांना सांगा. मी कल्याण महानगरपालिकेमध्ये 2004ला एक मोठं कॉम्प्लेक्स बनवलंय आणि तिथे सुद्धा एक मी छोटासा एक बंगलो आपला स्वतः ठिकाणी बनवून ठेवला. आई तुम्हाला नमस्कार. महिलांना तुम्ही भेटण्यात मला की महिला आगरी कोणी महिला बिल्डर आहे आणि त्या पण कल्याणामध्ये महानगरपालिका. बघा बघा धन्यवाद. तुम्ही बसा आता. तर या बिल्डर लोकांना काय वाटलं असेल इथे काय आध्यात्मिक भाषण असेल, आकाशातल्या मूर्ती स्वर्गात गेल्यावर काय करायचं. तुम्हाला एकदा सांगतो, जेवढी म्हातारी माणसं ना महिला, तुम्ही देवीची पूजा करा अगर नका करू, पण म्हाताऱ्या घरच्या आईला मावशीला आज चांगलं काहीतरी खायला द्या. चांगलं म्हणजे फक्त काही गोडधोड नाही. काही लोकांना शुगर आहे गोड देऊ नका, अंडी द्या उकडलेली. सांगायचा मुद्दा असा आहे की आकाशात स्वर्ग नाही. स्वर्ग कुठे आहे? इथे. ही जी मुलं खेळतात ना आपली, त्या मुलांच्या चेहऱ्यावर स्वर्ग सुख आहे. तुमच्यामध्ये स्वर्ग सुख आहे. पण आम्ही काय म्हणतो, नाही नाही मेल्यावर स्वर्गात जातो म्हणून. स्वर्ग नाही. तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल महिलांची एक सहल करा विमानातून. विमानातून जा, खिडकीजवळ बसा. मी स्वतः विमानाचं तिकीट काढून खिडकीजवळ बसलो होतो. कशासाठी? खिडकीतून स्वर्ग दिसतोय का, नरक दिसतोय का. स्वर्गात नरक बिरक काय नाही. थाप आहे भटजी लोकांनी मारलेली. म्हातारी मेली की पिंडाला मिठाई वाटा. मग जिवंतपणे आईला तुम्ही काय नाही देत? आता जी आई मावशी जिवंत आहे तिला काय देत नाही? म्हणून दिवा पाटील साहेबांनी स्वर्ग नाकारलं. मी सांगितलं घरी स्वर्ग आहे, जमिनीवर स्वर्ग आहे. म्हणून कोण गाव वाचलं पाहिजे हा आपला संकल्प पाहिजे. सगळे तयार आहात तुम्ही? गाव बोलायला तयार आहेत? दोन्ही हात उंच करा. पत्रकारांनी कॅमेरा मारा सगळ्यांवर. हा ठराव आहे जिल्हा परिषदेला आणि कलेक्टरला द्यायचा. हा ठराव आहे. बोला जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? लोकनेते दिवा पाटलांचा, लोकनेते दिवा पाटलांचा, नारायण राघू पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आई एकवेळेचा. बघा गावदेवी मातेचा विजय आहे. मी सांगितलं की घनसोलीतलं मंदिर शिडकोनी तोडायला काढले. त्यांना धंद्याशिवाय देवदेवता दिसत नाही. आणि आपलं मंदिर वाचवणं हे काम मुलांचं असतं, आईचं नसतं. आपलं काम आहे. आपल्या गावजीला वाचवणं आपलं काम आहे. तुम्ही आईवर किती प्रेम. खरं काम आहे साखर घेऊन येणारा मुलगा. पुत्र आहे म्हणून मी जाणार नाही, तो मुलगा आईचा नाही. आणि म्हणून तुमचं गाव तुम्ही मोजलं पाहिजे. उद्या गाव नकाशा काढा. मूळ गावठाण किती आहे मोजा. जेवढं शेवटचं गाव आहे, शेवटचं घर आहे त्याला बाउंड्री मारा. सीमांकन हा शब्द आहे. मुंबईमध्ये आम्ही केलेला आहे. 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालेलं आहे. उगाच सुराला फेकाफेकी करत नाही. कुठल्याही आमदाराशी, कुठल्याही खासदाराशी, कुठल्याही IAS ऑफिसरशी थेट बोलायला मी काय इथे त्यांना बोलवा. मी बोलावताय. माझ्या समाजाचा विषय आहे, माझ्या माई मावल्यांचा विषय आहे, राष्ट्रमाता जिजाऊंचा विषय आहे. आणि म्हणून मला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. आजच्या सभेला माणसं जरी कमी असली तरी ही सभा पूर्ण भारत, पूर्ण महाराष्ट्र बघतोय हा माझा विश्वास आहे. आणि या सगळ्या जे पत्रकार आले त्यांना माझी विनंती आहे, पत्रकारांनी या प्रश्न विचारले पाहिजेत. आता जे निवडणुकीला उभे राहतील नगरसेवक, सरपंच, आमदार, खासदार, की ठाणे जिल्ह्यात एक तरी गावठाणाचा अधिकार तुम्ही दिलाय का? दिला नसेल तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे का? आणि म्हणून महिलांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. महिलांनी फॉर्म भरले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तुम्हाला पुरुषांना एवढं जमलं नाही, आता महिला करतील. आणि म्हणून हा गावठाणाचा विषय अत्यंत संवेदनशील विषय आहे.
मी तुम्हाला हा कार्यक्रम धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे धर्माकडे कुठल्या नजरेने बघायचं हे सांगायचा प्रयत्न केला. आमचं जर या गावदेवी मातेवर खरोखर प्रेम आहे, तुम्ही जर तिथे गेलात आणि आईशी बोललात, आईच्या समोर बसा आणि सांगा, आई मी काय काम केलं पाहिजे. आई काय सांगेल, तुझं पहिल्यांदा घर वाचव, आधी संसार नेटका कर, मग परमार्थाच्या गोष्टी कर. आकाशातल्या गोष्टी नंतर कर. परमार्थ म्हणजे आकाशातल्या गोष्टी आणि संसार म्हणजे इथल्या गोष्टी. आणि म्हणून मी तुम्हाला रामायणाचं उदाहरण देतो आणि महाभारताचं एक उदाहरण देतो. रामायणामध्ये जेव्हा रावणाबरोबर राम युद्ध करतात, सीतेसाठी युद्ध करतात, मातेसाठी युद्ध करतात, आणि त्या युद्धामध्ये रावण पडतो खाली, ठार होतो. कसा होतो, बिभीषण काय करतो तुम्हाला माहित आहे. त्यानंतर लक्ष्मण म्हणतो, हे दादा, हे प्रभू रामा, आता या लंकेचा मालक तू झालेला आहेस, तू तुझ्या गाडीवर बस. म्हणजे एक आमदार पडल्यावर दुसरा आमदार होतो, तुम्हाला माहित आहे. एक मुख्यमंत्री गेला का दुसरा मुख्यमंत्री होतो. एकनाथ शिंदे गेले आणि फडणवीस झाले, गादीवर ते बसले. याच पद्धतीने लक्ष्मण म्हणतो की रामा तू गादीवर बस. तेव्हा लक्ष्मण म्हणतो रामाला, हे लक्ष्मणा, म्हणजे अपी स्वर्णमयी लंका नमे रोचते लक्ष्मण जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गरीयश. हे लक्ष्मणा, ही लंका जरी सोन्याची असली तरी मला प्रिय नाही. मला काय प्रिय आहे, माझी जन्मभूमी म्हणजे कोण गाव, हे मला लंकेपेक्षा प्रिय आहे. आणि म्हणून आई आणि जन्मभूमी, गावदेवी माता आणि आमच्या या आया, या आम्हाला स्वर्गापेक्षा प्रिय आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, कार्यक्रमात महिलांचा सत्कार करत चला. माझ्या गावात एक म्हातारी आजी होती, तिच्या आजीचं नाव होतं शिमगी आई. ती सत्यनारायण पूजेला जेवण बनवायची, ती अनेक ठिकाणी जेवण बनवायची, आणि जेवण इतकं टेस्टी असायचं की जर आता असती तर तुम्हाला मी जेवण किती टेस्टी आहे हे सांगितलं असतं. 2 मिनिटं शांत बसा, भाषणाचा शेवटचा वेळ चालू, प्लीज प्लीज. तर ती जी आजी होती ती जेवणामध्ये प्रसिद्ध होती. तुमच्या गावातल्या काही महिला असतील ते जेवणामध्ये मास्टर असतील, तर तिच्या महिलावर मी भाषण केलं होतं की शिंदे आईचं जेवण एवढं भारी होतं की पंचक्रोशीत त्याच्यासारखी स्त्री नव्हती. लोक म्हणले हे काय विषय, काय श्रद्धांजलीचा का, आणि जिने जेवण दिलं, उत्तम जेवण केलं, पीएचडी केलेल्या महिलांना जेवण बनवतात. चहा सांगितला, साखर टाकतात, चहा पावडर टाकतात आणि सांगतात चहा शिजला, अरे गॅस कुठं पेटवला. हे काय सांगायला पाहिजे, पण अशा पण मुली आहेत. मग ज्या मोठ्या मोठ्या महिला होत्या त्यांचे गुण असे असतात की आपल्याला वाटतं त्यांच्या गुणांचं कौतुक काय करायचं. आणि मावशीने जे सांगितलं, मी बालवाडी शिक्षक आहे आणि माझा नातू डॉक्टर आहे, त्याने कसं घडवलं असेल त्यांनी, हे पुस्तकाचा विषय आहे. आणि कोणाच्या घरात डॉक्टर झाले, तर आपल्या महिलांचं असं कौतुक तुम्ही करत चला. आणि माझी महिलांना आता विनंती आहे की 12.5% प्लॉट आमच्याकडे आले आणि तो पैसा दारू मध्ये गेला. दारू कोण प्यायला असेल, महिला की पुरुष? पुरुष प्यायला, महिला दारू पित नाही. मग हे घर आणि गाव वाचवण्याची जबाबदारी कोणाची आहे? महिलांची आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मनुस्मृतीने महिलांना संपत्तीचा अधिकार नाकारला होता. मनुस्मृती सांगायची की पुरुषाला सगळ्या जमिनीचा अधिकार, पुरुष हेच वंशाचे दिवे आहेत. आणि म्हणून मेल्यानंतर तुम्ही काय बोलता, आजची धर्म म्हणतात ना, स्मशानात ते घेऊन जातात, तो फक्त मुलांना मान आहे. हा चुकीची पद्धत आहे. तर तो घराच्या वडिलांच्या आणि नवऱ्याच्या जमिनीचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल करून दिला. तुमच्या गावातल्या महिलांना माहित आहे की मला माहित नाही, पण वडिलांची जमीन आज 10 एकर असेल किंवा 5 एकर असेल, मुलगा आणि मुलगी असतील तर अर्धी जमीन कोणाची आहे? त्या घरातल्या मुलीची आहे. घर आता आहे, नवऱ्याचं नाव असतं घरपट्टीवर, पण आपल्याला माहित आहे की घराच्या घरपट्टीवर स्त्री आणि पुरुष दोघांचा समान अधिकार आहे. मग गावठाणाची लढाई महिलांनी लढली पाहिजे, सांगितलं पाहिजे घर माझं आहे. पण ह्या गोष्टीवर जवळून झालं पाहिजे. महिलांना हे माहित नाही, हल्ली भांडण झालं की नवरा सांगतो चल घराबाहेर पड, जा सासरी, तेव्हा त्याला सांगायला पाहिजे घरावर दोघांचा अधिकार आहे, जोड्याने बाहेर पडू, राहायचं असेल तर जोड्याने राहू. असे विषय या कार्यक्रमात झाले पाहिजेत. मला वाटतं मुलांची आता तयारी झालेली आहे. मी अगोदरच बोललो आयोजकांना की धार्मिक कार्यक्रमामध्ये घर, जमिनी, संसार याचे विषय निघत नाहीत. लोक आपले वेडे झालेले आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या भाषाबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि इथे आमच्या गावाचं नाव काय? जावंदे वंशे. या गावातून इथे पण त्यांच्याकडे पण सभा झालेली आहे.
त्यांनी सांगितलं की नवरात्र होऊ जाऊ द्या, पण मुकादम साहेबांनी रेकॉर्ड ब्रेक केला अख्ख्या महाराष्ट्रात. जोरात टाळ्या होऊ द्या की नवरात्र उत्सवामध्ये जमीन हक्कांचा लढा, दिवा पाटलांचा लढा आगरी समाज घेऊ शकतो. आणि बाबासाहेबांच्या समाजामध्ये आता आद्य कर्तव्य आहे, पहिलं काम त्यांचं आहे. आणि म्हणून ही सभा घेतल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. ही सभा जाहीर आहे आणि ही नवरात्र संपायच्या आत गाव मोजूला सुरुवात करा. ही जबाबदारी मी बिल्डर असलेल्या मजबूत गावावर देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई एकविरेचा, आई एकविरेचा, गावदेवी मातेचा आणि कोणगावच्या सगळ्या महिलांचा धन्यवाद. आणि त्यांच्या पाठीशी आमचे बिल्डर्स हनुमान मात्रे, आणि भविष्यामध्ये आम्हाला टॉपचं त्यांना बिल्डर करायचं आहे. महाराष्ट्राचा कोणी लोढा येतो आणि तो मोठा बिल्डर होतो, राजकारण करताय. आणि आता आम्हाला ती गोष्ट बदलायची आहे. आम्ही भूमिपुत्र आहोत. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे येतो आणि हे दुर्गाडी किल्ला या ठिकाणी आहे आणि त्याला कोण गाव आहे आणि विशेष करून आगरी समाज आहे. आणि या समाजाला, भूमिपुत्र समाजाला विस्थापित करण्याचं शासनाचा डाव चाललेला आहे आणि याला आमचे जे नेतृत्व आहे अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही. आता आम्हाला बदलायचं आहे. आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही विद्वान झालेलो आहोत आणि आमचं शोषण चाललेलं आहे आणि या भूमीतला आम्हाला हकलण्याचा जो काही प्रकार चाललेला आहे हे आम्ही चालू देणार नाही. मध्यंतरी बातमी आली होती, लोढा अमुक अमुक केल्याने 80 कोटी रुपये काहीतरी गडबड केली. अरे जागा कोणाच्या? आग्र्याच्या, कोळ्यांच्या आणि कुंड्यांच्या. आणि या जागा आता कोटीच्या घरात गेल्या म्हणून आपल्याला महत्व आहे. ज्या आमच्या माय भगिनी या ठिकाणी बघतायत, गावदेवीच्या माध्यमातून आपण इथे एकत्र बसलेलो आहोत आणि ती गाव देवता आहे आणि तुम्ही कुठेतरी कष्ट करून ही जागा ठेवलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही जागा आपण ठेवलेली आहे आणि ही जागा इथल्या भूमी थंडाव्यांना देण्याचा प्रकार चाललेला आहे. आणि हे कामाला आता ते उद्ध्वस्त करून लावायचं आहे. पूर्वी कायद्याची आम्हाला माहित नव्हती, आता आम्ही वकील देखील आहोत आणि वकील जर राजघटनेप्रमाणे आम्ही जर भांडलो तर निश्चित त्याच्यामध्ये आम्ही बदल करू. आणि या ठिकाणी राजाराम पाटील साहेब बसलेले मुद्दाहून त्याला या ठिकाणी आणलेला आहे. धार्मिक पैडा ठेवून आम्हाला कुठेतरी कुंठित करण्याचा प्रकार चाललेला होता आणि आता तो प्रकार चालणार नाही. या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. या दृष्टीने कोणला पण महत्व आहे. कारण आपण मराठा साम्राज्य म्हणतो, मोगल हे परकीय आणि या परकीय लोकांना रोखण्याचं काम मराठा साम्राज्याने केलं आणि या मराठा साम्राज्याला रोखण्याचं काम, सहकार्य करण्याचं, ताकद देण्याचं काम या आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाजाने केलेलं आहे. आणि हा बहुजन समाज जागतिक करण्यामध्ये कुठेतरी बाहेर चाललेला आहे आणि तो बाहेर जाऊ नये आणि यासाठी हे कार्यक्रम आहे. आणि कोणत्या भूमीमध्ये पहिला कार्यक्रम आहे आणि राजाराम पाटलांसारखा एक दर्दी माणूस आम्ही या ठिकाणी बोलवलेला आहे आणि त्यासाठी बोलवलेला आहे की मुंबईमध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी आम्ही शेतात मुख्यमंत्र्यापासून, मोठमोठ्या लोढा बिल्डर पासून काही केसेस होतात आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, पण ते गंभीरपणे उभे राहिलेले आहेत. असे राजाराम पाटील या कोण गावात आता आम्ही गावठाण हक्क चळवळ सुरू करतायत आणि ते लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याने या कोणच्या भूमीमध्ये आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. उरणमध्ये तर राहतात आणि 3 तासामध्ये आले आणि ट्रॅफिक मध्ये अडकलेत, पण त्यांनी बघितलं लोक किती आहेत याबद्दल याला महत्व नाही, पण ते किती गर्दी आहे आणि आम्हाला संदेश काय द्यायचा हे महत्वाचं आहे. त्या गावदेवी मंडळाच्या माध्यमातून शोभना मात्रे आणि हनुमान मात्रे यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून आणि या व्यासपीठावर मला जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि आपण ऐकून घेताय यांना सर्वांना देखील धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.